नमस्कार मंडळी. तर आज संध्याकाळी आम्ही निघालो आहोत नाश्ता करून आता शॉपिंगला जाण्यासाठी. तर नणंदबाई आणि आम्ही अशा सगळ्याजणी आता शॉपिंगला जाणार आहेत. मुलांनाही घेऊन सोबत चाललेलो आहोत, पण यांना सांगितलं की तुम्ही मुलांना घेऊन गार्डनला जा आणि आम्ही शॉपिंगला जातो, कारण मुलं असेल तर शॉपिंग करणं जरा कठीण होऊन जातं. म्हणून हे घेऊन जाणार आहेत मुलांना गार्डनमध्ये आणि आम्हाला शॉपिंगसाठी सोडणार आहेत. तर आता आम्ही आलो आहे शॉपिंग करण्यासाठी प्राईम मार्केटला आणि इथेच एक एक्झिबिशन लागलेलं तिथे आलेलं आणि इथे खूप व्हरायटीमध्ये बघितलं तर फ्लावर्स होते आणि मला खूप आवडलेले. पण मग म्हटलं जाऊ दे, तर हे करत बसलो होतो, बाकीची शॉपिंग इथेच राहील. फक्त विचारलं आणि पुढे गेलो आम्ही शॉपिंग करण्यासाठी. तर इथे छान अशा मोजडी होत्या. आम्हाला आश्विकाला एक मोजडी घ्यायची होती. लहान मुलांसाठी सुद्धा खूप व्हरायटी होत्या आणि बऱ्याच मोजडी बघितल्या, पण तिच्या पायात काय व्यवस्थित येत नव्हती. नंतर गेलो आम्ही कुर्ता घेण्यासाठी. तर इथे कुर्त्यामध्ये बऱ्याच व्हरायटी होत्या. कॉटनमध्ये छान छान कुर्ते होते, पण कलरमध्ये कन्फ्युजन झालं होतं. फायनली बघितलं तर हा ब्लॅक कलरचा एक कुर्ता आम्हाला आवडला. तर असे 2 कॉटनचे कुर्ते घेतलेत आणि या छोट्यांनासुद्धा मस्त असे छान असे लखनवी कुर्ते मिळाले, म्हणजे अश्विकाच्या साईजचे पण आणि निधीच्या पण साईजचे. तर त्यांनासुद्धा आम्ही कुर्ते घेतले आणि आमची छोटी मोठी शॉपिंग चालूच होती. पुढे गेलो आणि ह्या मस्त अशा बांगड्या दिसल्या. तर आपल्याकडे बघितलं तर गावी फक्त हिरव्या रंगामध्येच मिळतात असं नंदबाई म्हटलं. मग त्यांना कलरफुलमध्ये घ्यायच्या होत्या. हा चॉकलेटी कलर त्यांना आवडला. मग हिरव्या रंगाच्या बांगड्या घेतल्या आणि त्यासोबत या चॉकलेटी रंगाच्यासुद्धा त्यांनी बांगड्या घेतल्या. अशी छोटी मोठी करता आमची बरीच शॉपिंग झाली होती. मुलांसाठीसुद्धा कपडे घेतले आणि मग नंतर त्यांचंसुद्धा माप चेक करायचं होतं. मग त्यांना बोलवलं आणि त्यांच्यासोबत शॉपिंग केली आणि आजची संध्याकाळ ही पूर्ण वेळ आमचा शॉपिंगमध्येच गेला. हवी तशी मनासारखी शॉपिंग झाली आणि आम्ही निघालो घरी जायला.